नमस्कार. कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर कशा आहात मित्रमैत्रिणींनो? आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे नाशिकपासून जवळच अंतरावर असलेल्या दरी या गावाची जी दरी माता म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तर बघू शकता आपण तिथे आलेलो आहे. तर खूप सुंदर असं निसर्गाचं सहवासातलं हे ठिकाण आहे. तर खूप सुंदर असं आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच एकदा या ठिकाणाला भेट द्यावी. तर ही डोंगरामध्ये देवी आहे. तर भरपूर जण येतात इथे. तर काल पहिली माळ होती त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो देवीचं दर्शन घ्यायला. तर इथे छोटंसं असं धबधबा पण तर खूप छान वाटत होतं. बघू शकता किती छान असं निसर्गाचं सौंदर्य आहे. बघू शकता इथे डोंगरावर जिकडे पाहणार तिकडे झाडच झाडं होते आणि खूप असं हिरवगार असं खूप छान वाटत होतं तिथे वरती गेल्यावर. आणि येताना पायऱ्या वगैरे लागल्या. तर आता इथे बघू शकता आपण इथून एंट्री करत आहोत. तर आता आपला व्हिडिओ खरं सुरू होईल. आता इथून आपल्याला वरती जायचं आहे डोंगरावर. तर आता इथे त्यांनी खाली दर्याई माता म्हणून असं बोर्ड लावलेलं आहे. तर इथे भरपूर भक्त येतात आणि नवरात्राच्या वेळेस तर 9-10 दिवस खूप गर्दी असते आणि बरेचसे लोक तिथे घट वगैरे पण मांडतात. तर ह्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांनी आपण वरती जाणार आहोत. तर मोजून 70-1 पायऱ्या असतील, खूप जास्त नाही पण छान वाटतं. आणि पायऱ्या पण छान दिलेल्या आहेत त्यांनी, खूप अशा उंच पण नाहीत. आणि आता ह्या पायऱ्या चढून आपण वरती डोंगरावर जात आहोत. बघू शकता तुम्ही. तर आता इथे वरती आल्यावर हा छोटासा धबधबा आहे. तर माझ्या लहान मुलाला तर खूप आवडतं. सुरुवातीलाच खाली उतरला. बघू शकता आता. तर बरेचसे लोक इथे त्यांचे सकाळपासूनच घट वगैरे मांडून जात होते. जे लोक घरात घट मांडत नाही ना, ते इथे येऊन मांडतात. तर ही आपली दर्याई माता आहे. तर इथे जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलं. छोटंसं असं मंदिर आहे पण दगडामध्येच ते मंदिर आहे. आणि इथे बघू शकता इथे त्यांनी जाळी वगैरे लावली सेफ्टीसाठी, कारण ते उंच याच्यावर आहे ना, त्याच्यामुळे इथे पोलीस वगैरे पण होते सेफ्टीसाठी. बघू शकता धबधबा किती छान आणि सुंदर दिसतोय आणि वरून पाऊस पण भरून आलेला आहे. आणि जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी आणि निसर्गाने नटलेला असा हा परिसर होता. तर आता आम्ही पावसाची सुरुवात झाली. आता आम्ही पावसाचा चालू करायला. तर बघू शकता हा छोटासा धबधबा पण खूप छान वाटत होता आणि भरपूर जणांनी ते फोटो व्हिडिओ वगैरे केले. तर खूप सुंदर वाटत होतं. आणि हा धबधबा 12ही महिने याला पाणी असतं. आता इथे आम्ही पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे थोडा वेळ थांबून गेलो, कारण पावसात आम्हाला पुढे जाता पण येत नव्हतं. तर बघू शकता खूप सुंदर असं ठिकाण आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच पाहावं असं मला वाटतं. तर इथे त्यांनी छोटंसं असं पूल पण दिलेलं आहे, म्हणजे याय जायला सोपं पडतं बुवा. अनु आयुष्मान काय खातो?